सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला आजच्या या राशी भविष्याला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस अत्यंत फलदायी ठरणार आहे. तुमच्या साहसी आणि धाडसी वृत्तीमध्ये आज वाढ होईल आणि जर तुम्ही एखाद्या संकटामध्ये सापडला असाल तर तुमच्या भावंडांकडून तुम्हाला त्यामध्ये सहकार्य मिळेल. तुमच्या काही खाजगी बाबी संवेदनशीलतेने हाताळाव्या लागतील, नाहीतर त्यामध्ये समस्या निर्माण होतील. तुम्ही वडीलधाऱ्यांच्या भांडणामध्ये पडू नका, नाहीतर तुमच्या एखाद्या गोष्टीचं त्यांना वाईट वाटू शकतं. तुमच्या एखाद्या कायदेशीर प्रकरणामध्ये अनुभवी व्यक्तीची तुम्हाला गरज लागेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरणार आहे. व्यवसाय करणारे लोक आज काहीतरी नवीन शक्कल लढवतील, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय आणखी वाढेल. तुम्हाला एखादं नवीन काम सुरू करण्याची आज संधी मिळेल. पैशांसंबंधित बाबी आज सहजतेने तुम्ही सोडवाल. जर तुम्ही एखादी बँक, व्यक्ती किंवा संस्थेकडून पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर आज तुम्हाला ते सहज मिळून जातील. तुम्ही तुमच्या वडिलांना एखाद्या गुंतवणुकीविषयी सांगाल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एकाहून एक चांगल्या बातम्या मिळू शकतात. तुमचं काम तुम्ही वेळेमध्ये पूर्ण करा. तुमच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या, नाही तर त्यात चोरी होण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल, ज्याचा परिणाम तुमच्या कामावरती दिसू लागेल. व्यवसाय करणारे लोक त्यांच्या व्यवसायामध्ये चांगला फायदा झाल्यानं खुश राहतील. नवीन नोकरी मिळाली तर लगेचच तुम्हाला तुमची जुनी नोकरी सोडण्याची गरज नाही. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही गणपतीला आज लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांना त्यांचा पैसा विचारपूर्वक खर्च करायला हवा. आज कोणा अनोळखी व्यक्तीकडून पैशांची देवाणघेवाण करू नका, नाहीतर यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं. तुम्ही तुमचं उत्पन्न आणि खर्च याचा तपशील नीट ठेवा, नाहीतर तुम्ही तुमच्या उत्पन्नापेक्षा अधिक पैसे खर्च कराल, ज्यामुळे तुम्हाला नंतर त्याचा त्रास होऊ शकतो. तुम्ही स्वतःपेक्षा इतरांच्या कामामध्ये अधिक लक्ष घालाल, ज्यामुळे तुमच्या कामाचं नुकसान होईल, म्हणून सावध राहा. जे लोक परदेशामध्ये जाण्याचा विचार करत आहेत त्यांची इच्छा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांना आज निष्काळजीपणा करून चालणार नाही. मित्रांच्या मदतीनं एखाद्या व्यावसायिक योजनेमध्ये तुम्ही पैसे गुंतवाल. जर घरातील कोणाच्या लग्नामध्ये काही अडचणी येत असतील तर तुम्ही तुमच्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या मध्यस्थीनं ती अडचण दूर करण्यामध्ये यशस्वी व्हाल. आपल्या कामामध्ये व्यग्र असणाऱ्या लोकांना आपल्या पार्टनरचं म्हणणं नीट ऐकून समजून घेतलं पाहिजे, नाहीतर यामुळे भांडण होऊ शकतं. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला ठरणार आहे. तुमची काही महत्त्वाची प्रकरणं तुम्हाला वेळेत मार्गी लावावी लागतील. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेलेल्यांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांना आज पदोन्नती मिळू शकते. कलेशी संबंधित क्षेत्राशी जोडलेल्या लोकांना आज नाव कमावण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या नव्या प्रयत्नांना चांगले यश मिळेल. जर तुम्हाला काही दिवसांपासून एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर आज त्यातून सुटका होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज एखादं नवीन काम करण्याची संधी मिळेल. त्याची आधीपासूनच तयारी तुम्ही करून ठेवा, नाहीतर चूक होण्याची शक्यता आहे. आज कोणतंही नवीन काम सुरू करण्यापूर्वी आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री उरलेली पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात तुळ राशीच्या विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणासाठीचा मार्ग आज प्रशस्त होईल. वडीलधाऱ्या मंडळींचं सहकार्य तुम्हाला मिळेल. तुमच्या एखाद्या दीर्घकालीन योजनेमध्ये गती मिळाल्यानं तुम्ही चांगला फायदा कमावू शकाल. तुम्हाला तुमच्या आजोळच्या घरून काही आर्थिक लाभ मिळताना दिसतोय.
व्यवसायामध्ये मोठा फायदा व्हावा म्हणून छोटे छोटे फायदे देणाऱ्या संधी चुकवू नका. तुमच्या मुलांच्या करिअरच्या बाबतीमध्ये तुम्ही चिंता करत असाल तर आज त्यांना एखादी नोकरी लागल्यानं तुमची चिंता दूर होईल. तुमचा एखादा मित्र तुमच्याकडून मदत मागण्याची शक्यता आहे. आज नशीब 88% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या मंडळींना त्यांच्या निर्णय क्षमतेमुळे लाभ होईल. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी तुम्ही सुधारल्या पाहिजेत, नाही तर तुम्हाला पोटाशी निगडीत आजार उद्भवण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या बोलण्यानं लोकांना खुश करण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुमच्या कुटुंबियांसाठी सुद्धा तुम्ही थोडा वेळ काढणं आवश्यक आहे. जोडीदाराचा सहवास आणि सानिध्य लाभल्यानं तुमच्या अनेक समस्या सुटतील. कोणत्याही कायदेशीर बाबीमध्ये तुम्हाला फायदा आणि नियम यावर लक्ष ठेवलं पाहिजे, नाही तर तुमच्याकडून चूक होण्याची शक्यता आहे. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन करा आणि शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक परिणाम घेऊन आलेला आहे. दाम्पत्य जीवनामध्ये सुख समृद्धी वाढल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. तुम्ही मित्रांसोबत काही संस्मरणीय वेळ व्यतीत कराल. कोणत्याही कामामध्ये संयम आणि साहस ठेवा. जर तुम्ही कुटुंबामध्ये सुरू असलेल्या वादाच्या बाबतीत चिंता करत असाल तर दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावरच तुम्ही योग्य तो निर्णय घ्यायला हवा. कामाच्या ठिकाणी तुमच्यावरती एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तुम्ही दिवस रात्र एक कराल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्वेत रेशमी कपड्याचं दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समजदारीनं काम करण्याचा आहे. आरोग्याच्या बाबतीमध्ये हायगाई करू नका, नाही तर तुम्ही एखाद्या मोठ्या आजाराला आमंत्रण द्याल. व्यावसायिक बाबतीमध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. जर तुम्ही पूर्वी कोणाकडून पैसे उधार घेतले असतील तर आज त्या पैशातील काही भाग चुकता करण्यात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज तुमची मेहनत पाहून तुमचे वरिष्ठ आज तुमची खूप स्तुती करतील. नोकरी शोधणाऱ्या लोकांना एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात कुंभ राशीचे लोक आज काही रचनात्मक कार्यामध्ये जोडले जातील, ज्यामुळे ते लोकप्रिय होतील. तुम्हाला नव्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल. आज कोणालाही तुमच्या व्यवसायामध्ये भागीदार करण्यापासून स्वतःला आवरा, नाहीतर ते तुमच्यासाठी फार नुकसानदायक होऊ शकतं. शैक्षणिक विषयामध्ये तुम्हाला आवड निर्माण होईल आणि जे लोक कामाच्या उन्हातानात फिरत होते त्यांना आज एखादी चांगली बातमी मिळेल. आज तुमच्या एखाद्या नातेवाईकाच्या तब्येतीच्या बाबतीमध्ये तुम्ही चिंता कराल. आज नशीब 93% तुमच्या सोबत असेल. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा ठरणार आहे. आज कुटुंबातील वडीलधाऱ्या मंडळींच्या विचारांचा तुम्ही पूर्ण आदर कराल आणि त्यांना पूर्ण सन्मान द्याल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या करिअरच्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नका, नाहीतर नंतर त्याचा पश्चाताप करावा लागेल. व्यवसायातील काही योजना जर तुम्हाला बऱ्याच काळापासून त्रासदायक ठरत असतील तर त्या तुम्ही पुन्हा नव्यानं सुरू कराल. कोणत्याही कामासाठी तुम्ही हट्ट करू नका, नाहीतर ते काम बिघडू शकतं. आज तुम्ही चैनीच्या वस्तूंवरती जास्त पैसे खर्च कराल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या नामाचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी गणरायाचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगली गोष्ट घडावी, जेणेकरून त्यांना नक्कीच त्यांचं आयुष्य सुकर होऊन जाईल. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.